नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, केंद्र शासनाच्या माध्यमातून एक अतिशय मोठा आणि महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे आता देशामध्ये जातीनिहाय जनगणना करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी ही देण्यात आलेली आहे। मित्रांनो, 30 एप्रिल 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची एक अतिशय महत्त्वाची अशी बैठक पार पडलेली आहे आणि राजकीय व्यवहार विषयक समितीच्या माध्यमातून याच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आगामी जनगणनेमध्ये जातीनिहाय जनगणना करण्यासाठी मंजुरी ही दिलेली आहे। मित्रांनो, प्रत्येक राज्याच्या माध्यमातून जातीनिहाय जनगणना करण्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे। काही राज्यांच्या माध्यमातून याच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि याचाच परिणाम केंद्र शासनावरती होऊ शकतो। या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर जनगणना ही भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 246 नुसार 7व्या अनुसूचीतील संघसूचीमध्ये 69व्या स्थानाबद्दल सूचीबद्ध करण्यात असलेला केंद्र शासनाच्या अधिकारातील विषय आहे आणि याच अधिकारानुसार आता या जनगणनेमध्ये जातीनिहाय जनगणना करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या माध्यमातून मंजुरी ही देण्यात आलेली आहे। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये पारदर्शकता आणि हेतूमध्ये भिन्नता आहे। काही सर्वेक्षण केवळ राजकीय दृष्टिकोनातून केली गेली आहेत, ज्यामुळे समाजात शंका निर्माण होईल आणि या सर्व परिस्थितीचा विचार करून आणि सामाजिक रचनेवरती राजकीय दबाव येऊ नये म्हणून केंद्र शासनाच्या माध्यमातून आता आगामी जनगणनेमध्ये जातीनिहाय जनगणना करण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे। मित्रांनो, मोठ्या प्रमाणात केली जाणारी मागणी आणि या मागणीला आता अखेर होकार दिल्यामुळे साहजिकच याचे एक मोठे असे पडसाद या ठिकाणी उमटणार आहेत। त्याने सर्व स्तरावरून या निर्णयाचं स्वागत होताना दिसत आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।